मध्यवर्ती शिक्षक संघटना यांचा शिक्षक मोर्चा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर काढत आहे। शिक्षकांना जी SIRची BLOची अशैक्षणिक कामे लावलेली आहे आणि मराठी माध्यमाच्या शाळा बंद करण्याचा जो शासनाचा डाव आहे, यासाठी सर्व असंख्य शिक्षकांच्या मनामध्ये चीड निर्माण झालेली आहे। कारण BLOची कामे असो, यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की प्रत्यक्ष आम्हाला निवडणुकीची कामे करू द्या। BLOच्या कामामध्ये प्रत्यक्ष निवडणूक येते का नाही येत, परंतु शिक्षकांना वेठीस धरायचं, शिक्षण विभागाला वेठीस धरायचं, इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांवर आणि शिक्षण विभागामध्ये भेदभाव करायचा ही शासनाची नीती आहे। आणि म्हणून शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना, शिक्षकांना BLOच्या कामामध्ये घ्यायचं आणि शिक्षकांना या कामामध्ये घेऊन विद्यार्थ्यांचं नुकसान करायचं, यासाठी सर्व शिक्षकांच्या मनामध्ये चीड आहे आणि चीड ही तुम्हाला या मोर्चामधून दिसत आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षकांचा हा मोर्चा आहे। राज्य शासनाला आमचा इशारा आहे की शिक्षकांकडून ही सर्व अशैक्षणिक कामे काढून घ्या, शिक्षकांना फक्त शिकवू द्या, जेणेकरून विद्यार्थी आम्हाला घडवायचा आहे, समाज घडवायचा आहे। यासाठी सर्व शिक्षकांची आग्रही मागणी आम्ही शासनाला आज मोर्चाच्या माध्यमातून देत आहे। जे आमचं आंदोलन आहे ते 4 प्रमुख मागण्यासाठी आहे। सर्वप्रथम जो 14 मे 2026चा शिक्षण संचालक पुण्यांचं पत्र आहे ते रद्द झालं पाहिजे। दुसरा जो आहे, महाराष्ट्र शासनाने जी TET लागू केली आहे ती केंद्र सरकारकडे आग्रह करून रद्द केली पाहिजे, किंवा TET परीक्षा घेण्याबाबत सुधारित वेगळ्या पद्धतीचे निकष शिक्षणासाठी लागू केलेले पाहिजे। तसंच जो 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा शासन निर्णय आहे, ज्यामुळे खूप साऱ्या तुकड्या बंद झालेल्या आहेत, खूप ठिकाणी शाळांमध्ये शिक्षक मिळत नाही आहे आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे, तर हा जो शासन निर्णय तो रद्द झाला पाहिजे। आणि चौथा जो आहे, BLOचे काम हे प्रत्यक्ष निवडणुकीत येत नाही, ज्यामुळे आता ज्या प्रकारे SIRचं काम शिक्षकांकडे दिलेलं आहे, त्यामुळे आताच नुकत्या शाळा लागल्या आणि सर्वांच्या ड्युट्या लावलेल्या गेल्या आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वेळ मिळत नाही आहे। त्यामुळे आम्हाला या 4 प्रमुख मागण्यासाठी आजचं आंदोलन होत आहे। म्हणून आज महाराष्ट्रातील सर्व शिक्षक संघटना एकत्र होऊन, ज्या नगर परिषदच्या असो, खाजगीच्या असो, जिल्हा परिषदच्या असो, आश्रम शाळेच्या असो, या सर्व आज एकत्र झालेल्या आहे। म्हणून शासनाला कळकळीची विनंती आहे की या 4 प्रमुख मागण्या तात्काळ त्यांनी निकाली काढाव्यात, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन सर्व संघटना मिळून केलं जाईल। TET शासनाच्या विरुद्ध आहे, कारण की 50 वर्षानंतर आम्हाला तो अभ्यास करायला होते शासन, आणि सर्व डिपार्टमेंटला जे ISO ऑफिसर, क्लास 1 ऑफिसर होतात ते 50व्या वर्ष परीक्षा देतात का? TET आमची पूर्णपणे बंद केली पाहिजे, कारण की मुलांना शिकवणं हाच आमचा विकास आहे, का की विद्यार्थी घडवणं हेच आमचं काम आहे। आणि अशैक्षणिक कामे आमची बंद झालीच पाहिजे। BLOचे कामं दिवसभर आम्हाला फिरून BLOचे कामं करायला लावतात आणि मग आम्ही विद्यार्थ्याला शिकवावं कधी, आणि म्हणतात की जिल्हा परिषद शाळा मागे येतात। हेच कारण आहे मागे येण्याचं, कारण की आम्हाला शिकू देत नाही शासन। आणि ऑनलाईनचे कामं 2-2 दिवसांचे, जिथं नेट नाही तिथं पण आम्हाला ऑनलाईनचे कामं करायला लावतात आणि म्हणतात की इथं जिल्हा परिषद शाळा पूर्णपणे बंद झाल्या पाहिजे। हा शासनाचा उद्देश आहे, कारण की इतके सारे कामे लावले आमच्या मागे, BLOचे कामे लावले, पुन्हा अशैक्षणिक कामे लावले, गोरगरिबाची जनगणना लावली, तरी पण आम्ही कामे करायला नकार देत नाही। पण हे TETची परीक्षा आम्हाला अभ्यास करायला वेळ मिळत नाही, कधी अभ्यास करावा पूर्णपणे। TET आम्ही जेव्हा या शैक्षणिक क्षेत्रात आलो तेव्हा आमची इलिजिबिलिटी पात्रता होती, आमची DED BED आम्ही कामे करून एक्झाम देऊनच पात्रता निवड मंडळाची परीक्षा देऊनच आलो। आता आपण 55 वर्ष कोणती परीक्षा द्यायची हा आमचा शासनाला प्रश्न आहे। आम्ही याच्या पुढे आमची युनिटी आहे, टीचर युनिटी जिंदाबाद, टीचर युनिटी जिंदाबाद।